हॅलो, नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आता मी जाणार आहे पंकजच्या घरी. तर मित्रांनो, विषय असा आहे, गावी आलो आहे आणि फिशिंग नाही केली. म्हणजे काय झालं, ॲक्च्युली फिशिंग नाही म्हणते ना. तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे खेकडे पकडायला खाडीवर. तर बघू किती खेकडे भेटत आहेत ते. हे पंकजचं घर. बघू पंकज आहे का घरी. हे भाई साहेब मला बोलले की एकत्र जाऊया आणि एकटेच गेलेत पुढे निघून. तर बघूया कुठे गेलेत ते, शोधूया. आवाज आलं वाटतं. काय रे खयस पकडे. हा इले थांब. खायसून गेलंस तर थांब, येते मी पण. चप्पल ठेवतो इथेच काढून आणि जातो. बोललो तर आहे येतो म्हणून, जाऊ कसा. तूच बघतोय कसे काढतोस ते बघतोय. तर पंकजबाई बोलतोय की आपण इकडे नको जाऊया, तिकडे जाऊया पुढे, ते नाही जास्त भेटणार बोलचं. तर हा माझा मित्र आणि शेजारी पंकज पुजारे. मी आता वाजले दुपारचे 12. कोण भयंकर आहे, पाय भाजत आहेत नसते. कुठे भेटला तर तिकडे पुढे तू येऊन बोल. तू हवे असलेला पूर्ण आवाज देत. तू हो पुढे, मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून येतो. हा फक्त हळूहळू जा. तिला बोललेलं हळूहळू जा. हा सरसरत गेला. कुठून जाऊन काय समजत नाही. त्याचे पाय पण दिसत नाही, ते याच्या पायावर पाय देऊन जाईल असं. आणि आपलं चाललं आहे हळूहळू पेंगिंगसारखं. खेकड्याला कोकणात कुर्ली बोलतात. यांना बरंच माहिती पडतं की खेकडा आहे की नाही आतमध्ये ते. डेंगू मारल्यानंतर लागत नाही. भरपूर मेहनत लागते. म्हणजे पाय बघा केवढे गेलेत आतमध्ये. सध्या तरी एवढे गेलेत. इकडे काय भेटलं नाही इकडे. तर पुढे जाऊन बघूया. पाहायला टोचत नाही. तसे काटेरी असे नाहीत, पण लागतात ते पण पाहायला. आणि इथे करप वगैरे पण असतात, ती पण लागतात पायांना. ते आता समजणार ना, नंतर समजेल. हा बघा, ही आमची खाडी. वा, पाय एवढे रुटतात ना आतमध्ये, काढताना मुश्किल होते. गुडघ्यापर्यंत पाय जातात आतमध्ये. हे दलदलच आहे एक प्रकारे पकडून चालणार मी, पण जरा सांभाळून जावं लागतं एवढंच. जर तुम्ही नवीनच असाल तर एकटे कधीच जाऊ नका. हे असे एक्सपिरियन्स प्लेअर असतात, त्यांच्यासोबत जा. त्यांना माहिती असतं की कुठे जायचं कुठे नाही वाटतं सापडलेलं नाही. बघा किती मेहनत लागते एक खेकडे एक कुर्ले पकडायला. एवढे सगळं काढत बसणार. एवढीच मोठी असते. डेंगा आला खेकड्याचा. आणि हा आला पहिला खेकडा, म्हणजे जो मी बघितला प्रत्यक्ष काढताना असं. ऊन वरतून आणा दिसणार नाही, ते समजणार नाही. धुवून टाकू, पाणी पण नाही. तर चला आता पुढे जाऊया. तो कोण आता आहे, खेकडे पकडता वाटतं बघतोय. खेकडे पकडू का चिलो वाटतं. असं हसून गेलं ना. ओ हो साहेब, इथे पण गुडघ्यापर्यंत चिखल आहे. मी इथे स्ट्रगल करते, इथे हा आरामात चालतोय. मला ना एक शंका आहे. हाँ तो जाके बजाओ ना. मला असं वाटतंय की माझ्या पायानं आपल्या
घ्या आला दुसरा खेकडा. आरामात पकड भाई, आरामात. मला ना टाममॅन वर्सेस वाढलोवाला तो सीन आठवत आहे. इन झाड़ियों के बीच से निकलना बहुत मुश्किल हो रहा है. पंकज के लिए ये आसान है. हयस रे तिरलोटच्या बिअर ग्रिल्स येते इकडूनच. पुन्हा हा चिखल पार करायचा आहे. आणि बघा पंकजला वाटतंय अजून एक खेकडा भेटला वाटतं. तुम्ही बघूया पटपट. बघा अजून एक भेटले. कडक रे कुंफू खेकडा. आरामात सावकाश बाई. पंकज फोटो नीट उभं राहा, असं खेकडं पकडून उभं राहा. आता कसं तुझ्या थंबनेल लावणार मी. मी बघा पाय केवढे जांभळे कपडे पण खराब झालेत आणि एकच पॅन्ट होती माझी शेवटची. आता घरी जेवण बायको आईशी शिव्या खायचे दोन. म्युझिक बघा हे छोटे खेकडे. यांना काय बोलतात माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तिकडून आता चाललं आहे तिकडे. विचार करत तर बस करूया. हे चल बस करूया, जाऊया घरी. बस हवा निकल गई. आता भरपूर झालं, भरपूर खेकडे पकडले. जास्त नसेल 6-7 असतील. आणि ऊन एवढं ना की आता नाही थांबू शकत. खेकडे पकडायचं काम म्हणजे खाऊचं नाही. चिखलातनं माखलेले पाय आहेत, पण तरी पण पाय भासतात नाही एवढं रेंजच्या. त्यामध्ये पलतो मी. काय बाजूक लागले तुझ्या वाजत नसतील ना. आता जरा बरं वाटतं. सावलीत पाय थोडे कमी भासतात. तर बायको मला कपडे धुवायला लावणार वाटतं. पाण्यात पाणी केवढं असतं पाण्यात? हां लग्नात गेले की मला वाटतं. चला इकडे भेटलेत ते दाखवतो घरच्यांना. बघूया त्यांचे रिएक्शन काय ते. मी काय जेवण सात हो रे तुझा रे. डेंगे काढले, जिवंत नाहीत त्या. जिवंत नसतं, जिवंत ते मोठी आहे बघ. काय नाही करू तो डेंगे नाही. बघ ना आपला बघ. अबा हय दिसतं, हय दिसतं. फळ्यात मी जा रवा रे बाबा. हय छोटेच बाकी मस्त चलतो तो. सात. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.